नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की चेहऱ्यासंदर्भात। मित्रांनो, आजकालच्या युगात सगळ्यांना आपला चेहरा ग्लो आणि छान सुंदर दिसावा असं वाटतं, पण यामध्ये आपण खूप महागडे क्रीम किंवा महागडे काही हॉस्पिटलचे हे लावतोय, मेडिसिन असेल किंवा मग क्रीम असेल। पण यामध्येच मित्रांनो, आपण आज घरगुती असा एक सोपा उपाय बघणार आहोत की तो जर आपण घरी जर केला तर याचा आपला घरगुती चेहरा इतका ग्लो आणि छान दिसणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्ही संपूर्ण बघा। तर मित्रांनो, आपला चेहरा सुंदर, ग्लोईंग, आकर्षक दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं। त्यासाठी महागड्या स्किन केअर उत्पन्नापासून ते स्पेटपर्यंत सगळं काही लोक करून पाहतात, पण घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ इतके इफेक्टिव्ह ठरतात की ज्यामुळे त्वचा उजळते। अशीच एक होम रेमेडी पाहूयात की जी दुधाची साय सर्वोच्च घरी सहज उपलब्ध असते। त्यात एक खास पदार्थ तुम्हाला मिसळावा लागेल। ह्या उपायाने चेहऱ्यावर जे तेज येईल ते महागडी उत्पादन वापरूनही येणार नाही। हा सोपा उपाय आज आपण आजी आजोबाच्या काळापासून चालत आलेला आहे। तर मित्रांनो, त्वचेसाठी फायदेशीर ठरते दुधाची साय, म्हणजे की स्किन केअर उत्पादनामध्ये दुधाची सायीचा वापर जुन्या काळापासून केला जात आहे। दुधाच्या सायीत नैसर्गिक स्वरूपात लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेला जेंटली एक्सपेलिएट करण्याचं काम करते, ज्यामुळे त्वचेवरील मृत्यूपेशी निघून जातात आणि त्वचा हळूहळू उजळते। व्यतिरिक्त दुधाच्या सायीतील फॅट्स त्वचेला आतून मॉइश्चरायझर ठेवते, ज्यामुळे त्वचा जास्त मऊ, हेल्दी आणि डिहायड्रेट तसंच ग्लोईंग दिसते। तुम्ही चेहऱ्याला थेट दुधाची साय लावू शकता, पण याचे दुप्पट फायदे देखील हवे असतील तर यात थोडा बटाट्याचा रस मिसळा। दोन्ही व्यवस्थित एकजीव करून त्याची पेस्ट तयार करा। तुम्ही यात तांदळाचा पाणीसुद्धा मिसळू शकतात। बटाट्याच्या रसात व्हिटॅमिन सी आणि इतर महत्त्वाची पोषक तत्व असतात, जी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात। चेहऱ्यावर डाग जसं की पिग्मेंटेशन किंवा टॅनिंगमुळे चेहरा डल झाला असेल तर बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो। बटाट्याचा रस त्वचेला फ्रेश, बाईट आणि ग्लोईंग बनवणारा मदत करतो। बटाट्याचा रस अनेक स्किन केअर उत्पादनामध्ये बऱ्याच काळापासून वापरला जात आहे। दुधाची साय आणि बटाट्याचा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्याला लावू शकता। रात्री झोपण्याआधी चेहरा व्यवस्थित क्लीन करून मग हा फेस पॅक हाताने किंवा ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्याला लावा। 15 ते 20 मिनटं तसाच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून। ह्या उपायामुळे तुमची त्वचा फ्रेश, स्पॉट, ग्लोईंग दिसू लागेल। यावर तुम्ही कोणताही ग्लोईंग मॉइश्चरायझर लावू शकता। पण मित्रांनो, हा घरगुती उपाय तुम्ही अगदी साध्य आणि कमी पैशात, कमी खर्चात करू शकता। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।